पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंधुरवदनो देवयत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता। समपातुं सरस्वती भगवती निशीस जडपहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेतं। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकाली आज स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। ओम श्री भगवते वासुदेवाय, ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम
जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, 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 श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 16 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। मारावया सैन्य संभार, करोनी पुचासी विचारम, मग दिदला भुबुकार, निशाचार खळबळले। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुक्तानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेले तैसे गाईन मी तुझा जनास विकास, काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी। जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 16व्या अध्यायाच्या भाग 2 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। हनुमंतरायाला भिवून अशोक वनामध्ये युद्धासाठी आलेला इंद्रजित पाठी देऊन पळाला। हनुमंतरायाने विचार केलेले, पाठ दाखवून पळालेले त्याच्या पाठीमाग लागायचं नाही, विवरामध्ये जाऊन लपतोय ना लपू द्या म्हटले, पाठीमागून त्याला मारा करायचं नाही। हनुमंतरायाने युद्धाचा धर्म पाळला आणि इंद्रजित विवरामध्ये जाऊन दडून बसला। हनुमंतरायाने आपल्या शेपटी बरोबर विचार विनिमय केला आणि शेपटीला सांगितलं, मी जातोय म्हणले, तू त्यात वैरण घालायचं काम कर आणि ह्या सगळ्या सैन्याला आपण भरडून टाकूया। असं हनुमंतरायाने शेपटी बरोबर विचार केला आणि शेपटीला विचार करून सांगून आता सैन्य निर्दालन करण्यासाठी हनुमंतरायाने प्रथमतः एक भूमुकार केलेला आहे, जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। ज्या वेळेस तो आवाज उठलेला आहे त्यावेळेस सगळे राक्षस
खळबळून गेलेले आहेत. हनुमान देखो नि महाबळी, असुरे मांडली तवफळी, शस्त्रे सुटली समकाळी, नभोभूतळी न समाती. हनुमंत या महाबळी आहेत. हे सर्व सैन्यातल्या वीरांनी पाहिलं आणि असुरांनी तिथं युद्ध सुरू केलेले आहे. सगळे असणारी राक्षस हनुमंतरायावर एकाच वेळी शस्त्राचा मारा करू लागलेले आहे. आणि एवढं असणारे बाण, एवढी असणारी शस्त्र या राक्षसांनी हनुमंतरायाच्या दिशेनं सोडलेले, टाकलेली आहेत. ती आकाशात सुद्धा, जमिनीवर सुद्धा काही जागा शिल्लक ठेवला नाही. म्हणजे आकाशात जमिनीवर मावेनात अशी शस्त्र या सैन्यातल्या वीरांनी सोडलेले आहेत. अतिरथी महारथी अकपती गजपती, शस्त्रे हानीती पदाती रणी मारती लक्ष्मणी. जे अतिरथी आहेत म्हणले, महारथी आहेत म्हणले, जे असणारे अश्वरथी आहेत, ज्या घोडेस्वार आहेत म्हणले, त्याचबरोबर हत्ती स्वार आहेत म्हणले, त्याचबरोबर पायदळ आहे म्हणले, ते सगळे हनुमंतरायाचा पाडाव करण्यासाठी हनुमंतरायावर शस्त्राचा मारा करू लागलेले आहेत. शस्त्रघाताच्या समेळी हनुमान नाचत गोंधळी, उच्चे शस्त्रांची करुणी होळी, रणस मेळी विचिरत. हनुमंतरायावर सगळे असुर राक्षस शस्त्राचा मारा करत आहेत, अस्त्राचा वर्षाव करत आहेत, बाणांचा वर्षाव करत आहेत. पण हनुमंतराया निवांत त्या अस्त्रामध्ये इकडून तिकडून उड्या मारत आहेत, नाचत आहेत आणि शेपटी करवी त्या शस्त्रांचं पीठ पीठ करून टाकत आहेत. असं रणांगण हनुमंतराया आपल्या युद्ध कौशल्यानं गाजवत आहे. हनुमान रणी निघट घट वीरहानिती, सुभट हनिता शस्त्रे होती पीठ, आहा कटकटा राक्षसा. हनुमंतराया कसं आहे म्हणले तर ज्याला मुरलेला म्हणतात, मुरब्बी म्हणतात असा वीर आहे. निर्डावलेला आहे, अनुभवी आहे. आणि असा अनुभवी असणारा हनुमंतराया आपलं रणांगण गाजवत आहे म्हणले. हनुमंतराया बरोबर इंद्रजिताच्या सैन्यातले वीर आहेत ना, ते मोठ्या आवेशानं युद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जी जी शस्त्र आपण हनुमंतरायावर सोडेल ते हनुमंतराया तोडून टाकतो, मोडून टाकतो, फोडून टाकतो, भंग करून टाकतो, पीठ करून टाकतो. त्यामुळं राक्षसांच्या सैन्यामध्ये हाहाकार उडालेला आहे. करावया सैन्य समाप्ती, रणी खवाळला मारुती, सर्व मारका निज शक्ती, रणी व्युत्पत्ती अवधारा. सगळ्या सैन्याचा बिबोड करण्यासाठी, सगळ्या सैन्याचा निपात करण्यासाठी रणांगणामध्ये मारुतीराया खवळलेला आहे म्हणतात. आणि असा असणारा हनुमंतराया आपल्या निज शक्तीनं सर्वांनाच मारत आहे. आसवी आसवाते मारित, गजी गजाते संवारित, रती रत उपडित मारोनी मत सारथी. हनुमंतरायाने काय केलेलं आहे म्हणले, जे घोडेस्वार आहेत म्हणले त्या घोडेस्वारावर एक घोडा त्याचा पाय धरायचा, गरगर फिरवायचा आणि घोडेस्वारावर फेकायचा. जे हत्तीवर स्वार आहेत म्हणले त्याच्यावर दुसरा हत्ती धरायचा आणि हत्तीनंच हत्तीला मारायचं म्हणले. सारथ्याला गरगर धरायचं म्हणले, रथावर फेकायचं म्हणले. अशा प्रकारे हनुमंतराया करू लागलेले आहे. पायीचे पायी रगडीत, वीरे वीर पै झोडीत, ध्वज छत्रेसी मोडीत, रणी मारित आती मारे,
हनुमंतरायाने निब्बर मार द्यायला सुरू केलेला आहे सैन्याला. म्हणजे जे पायदळ होते म्हणले पायाला धरायचे, दुसऱ्या असणाऱ्या पायदळावर फेकायचे, वीरावर वीर झोडायचे म्हणले. पण जे ध्वज आहे म्हणले ते छत्र काढायचं आणि त्या ध्वजावर हाणायचं म्हणले. अशा प्रकारे हनुमंतराया तिथं रणमार करू लागलेले. उच्ची कवळोनी गजा कोटी हनुमान उसळोनी आपटी, गजी गजते उपटी पडिली सृष्टी गजदळे. हनुमंतराया शेपटीमध्ये हत्तीला आकळायचे, बांधायचे, दुसऱ्या हत्तीवर बलाक करणं मारायचे. त्यामुळं हत्तीचा ढीगच्या ढीग म्हणले रणांगणावर लागला. विदारिता कुंभस्थळे निघती गजांची मुक्ता फळे, रणी पाडिली गज ढिसाळे उच्च बळे उपडोनी. हनुमंतरायाने एवढा हत्तीवर मार केला म्हणले मोठीच्या मोठी हत्ती तिथं मरून पडले. शायसी प्रयुते मत्त हस्ती उच्च केली रण समाप्ती, हस्तीच्या पिष्ट करोनी हस्ती लाविली ख्याती कपी पुच्छे. अहो हत्तीला असं शेपटीमध्ये बांधायचं, गरगर फिरवायचं, दुसऱ्या हत्तीवर आपटायचं. अहो हत्तीच्या अंगातली हाड सुद्धा चुराडा करून हनुमंतरायांनी टाकली. असे 10 लाख हत्ती म्हणले हनुमंतरायांनी रणांगणामध्ये समाप्त केले. उच्च रिगोनी सैन्य तळी महावीरा बांधुनी मोळी, आपटिता त्यासी भूतळी झाली रांगोळी सैन्याची. हनुमंतरायाच्या शेपटीनं काय केलं तर सगळ्या असणाऱ्या सैन्याला म्हणजे शेपटीमध्ये बांधायची शेपटी आणि एक किडा द्यायची, जशी मोळी बांधतात ना तसं सगळ्या सैन्याला शेपटीमध्ये बांधायची. आणि एक खडक बघायचा म्हणले जमिनीवर, त्याच्यावर आदळायची. सगळ्या सैन्याचा चक्काचूर राख रांगोळी हनुमंतरायाच्या शेपटीनं चालवली. खर वृष्ट अस्वतर उच्ची बांधोनी अपार, तळी उभे अस्व संभार खाये चकचूर करी त्यांचा. मग तिथं गाढव असू द्या म्हणले, हुंट असू द्या, घोडे असू द्या, सगळ्यांना शेपटीमध्ये बांधायचं आणि एका घावात त्यांचा चकनाचूर करायचा. अशी हनुमंतरायाची शेपटी करू लागली. उच्चे करिता महामार रणी उठला हाकार, येरीकडे हनुमान वीर करी वीर मार तो ऐका. शेपटीनं इकडं धनाधन धनाधन सैन्य मारायला, घोडे मारायला, हत्ती मारायला, रथदल मारायला, पायदळ मारायला चालू केलेले आहे. आणि हनुमंतराया इकडे काय करतात तर वीराबरोबर युद्ध करतात, एका एका वीराचा बुकना करतात. तो ऐका म्हणतात. एक मारी करतळी असंख्य रगडीले पाया तळी, अमित मारिले मुष्टी समेळी नखे चिरपळी एकेका. हनुमंतरायाने काही जणाला म्हणले हाताचे धबाके दिले, चापटा दिल्या म्हणले, काही जणाला पायाथळी रगडले म्हणले, काही जणाला मुक्क्याचा मार केला म्हणले, काही जणांना नखानं ओरबडून मारलं म्हणले. एक मारिले जानू चक्री विरी केली बहुमारी, एक मारिले अर्धचंद्री गिरीवरी मारिले. काही जणांना म्हणले गुडघ्यानं मारलं, काही जणांना गचांड्या देऊन हनुमंतरायांनी संपवलं. अशा प्रकारे पर्वतासारखे ढीगच्या ढीग वीरांचे हनुमंतरायांनी रणांगणामध्ये मारून पाडले. आवळोनिया उरावरी वीर मारिले शतशस्त्री, तळवे हानोनी उपरा उपरी लक्षांतरी मारित. हनुमंतरायांनी म्हणले काही जणाला म्हणले छातीवर बसून म्हणले मारलं. असे वीर किती मारले म्हणले तर 100,000 म्हणजे जवळजवळ म्हणले लक्षावधी कोट्यावधी अशा प्रकारचे वीर बुकना केले. काही जणांच्या छातीवर तळव्याचे दणके द्यायचे म्हणले. असे लक्षावधी संपवले. भुभुकार देता तितवके एके निमाली उपधाके, एके पडली आदो मुके मेली अनेके अंग वाते.
हनुमंतरायाच्या भुभुकारानं काही जण मेले, काही जणांनी दुसरे मरायला लागले सैन्यातले. हे पाहून म्हणले खाली तोंड करून मूर्छना येऊन पडून मेले म्हणले. काही जण नुसत्या हनुमंतरायाच्या अंगाच्या वाऱ्यानं म्हणले बाजूला तोल जाऊन पडले मेले म्हणले. देता भुभुकार प्रबळ रणी उठला हल्ल कल्लोळ घेणे करोनी मूत्रमळ प्राण तत्काळ सांडिले. हनुमंतरायाने मोठ्यानं गर्जना करायला सुरुवात केली. रणांगणामध्ये सगळीकडे एकच बोंब माजली, हल्ल कल्लोळ उठला. काही जणांनी कपड्यामध्येच लघवीपण संडास पण केली. घाबरून घाबरून काही जण आपला प्राण सोडून संपले. हनुमंताचे गिरा गजरी वाजंत्री निमाले नादे करी जो तोरणी शंक करी अपांपरी राक्षसा. हनुमंतरायाने मोठ्यानं म्हणले, एक किंकाळी ठोकली, भुभुकार केला. वाजंत्री सुद्धा त्या आवाजानं म्हणले संपले. रणांगणामध्ये जो तो बोंबलायला लागला. आता राक्षसांचं काही खरं नाही. राक्षसावर मोठं संकट आलं. आता राक्षसांची वाईट अवस्था एका वानरानं हनुमंतानं केली. सगळीकडे ही बातमी पसरली. स्वभवता पुच्छाचा आवर्त मध्ये मारित हनुमंत झाला सैन्याशी अंत आला प्राणांत राक्षसा. हनुमंतरायामध्ये पौताली सगळी शेपटी सगळ्यांना मारायचं काम करते. मध्ये उरले सुरलेल्या वीरांना हनुमंतराया ठोकमार देतात म्हणले. आणि अशा प्रकारे सर्व राक्षसांचा आता अंत सुरू झालेला आहे. उच्चे पुरविली पाटी होऊन नेदी कुटुंब भेटी लंका पाहून नेदी दृष्टी जीवासाठी राक्षसा. शेपटीनं तर सगळ्यांचा म्हणले पाठपुरावा सुरू केलेला आहे. कुणाला घरला जाऊ दिना, कुणाला घरच्याचं तोंड बघू दिना, कुणाला आपल्या लंकेचा दरवाजा कसलाय घराकडे जायचंय हे सुद्धा तिकडं तोंड सुद्धा फिरवू देना म्हणले शेपटी. धर की मार, धर की मार, धर की मार. अशा प्रकारे सगळ्या राक्षसांच्या जीवावर शेपटी उठलेली आहे म्हणले. रणी मारिता हनुमंत उच्च पळण्या नगरात जो तो येवोनी दात पडे मूर्छित अति धाके. रणांगणामध्ये आलं, मैदानात आलं की हनुमंतराया खलास करतोय म्हणजे हनुमंतरायाच्या हातनं वाचत नाही. आणि पळून जायचं म्हणलं तर शेपटी पळून जाऊ देत नाही. म्हणून जे वीर आहेत म्हणले ते हनुमंतरायाच्या भीतीनं शेपटीच्या आकांतानं रणांगणामध्ये येतात, हनुमंतरायाच्या समोर येतात. काही जण मरण पत्करतात, काही जण मूर्छित पडतात. एवढा धाक हनुमंतरायाचा सर्व सैन्यातल्या वीरांनी घेतलेला आहे. एक घाये झाली वेडी, एके पडली उपडी, एके नागवी उघडी मेली मडी होवोनी गेली. हनुमंतरायाच्या दणक्या समोर काही जणांचं तर भानच गेलं म्हणले. काही जणांचं टक्कुरं फिरलं, काही जण वेडी झाले, काही जण तोंड वर करून पडले म्हणले. काही जणांची तर नागवी उघडी अवस्था झाली, काही जण तर मेलेल्या मड्यातच जमा झाले. अशी अवस्था झाली. जाडीला इंद्रजिताचा पादडा केला सैन्याचा नितोडा. राम नामे हनुमान गाढा केला झगडा निज नेटे. हनुमंतरायाने इंद्रजिताचा गर्व हरण केला, सर्व सैन्याचा नाश केला. हनुमंतरायाने आपला पराक्रम रामनामाच्या जीवावर आपण किती निजनेटाने युद्ध करू शकतो, आपल्याकडे किती सामर्थ्य हे सर्व सैन्यानिशी इंद्रजिताला आणि जगाला दाखवून दिलं. रक्त भंगिले कोट्यानुकोटी मारिल्या अश्वगजांच्या थाटी. छत्रे भंगोनी लोळती सृष्टी ध्वजा कोट्यानुकोटी विकरली. जे रथ होते म्हणले कोट्यावधी रथ मोडून पाडले. हत्ती, घोडे, उंट, गाढव ह्या सगळ्यांना म्हणले प्राणाला मुकावं लागलं.
हनुमंतरायाच्या शेपटीनं सगळ्यांच्या असणारं म्हणजे निर्दाळन केलं. जी रथावर ध्वज होते, छत्र होती, ते सगळेच म्हणले हनुमंतरायांनी धुळीत मिळवली. सगळ्या ध्वज पताका कोठ्यानुकोठी रथावर असणाऱ्या जिकडं तिकडं विखरून पडल्या, मोडून पडल्या. अशुद्ध वाहते गडाडी, तेची रण नदी गाडी, झाल्या प्रेतांच्या दरडी, गज करवडी तेची ग्राह. काय सांगावं म्हणले, तिथं भडा 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 रक्त वाहू लागलं. रक्ताची नदी वाहू लागली. रक्ताच्या नदीला पूर आला. त्या पुरामध्ये हत्तीची, घोड्याची, राक्षसांची, गाढवांची प्रेत वाहू लागली. अशा प्रकारे तिथं अवस्था झालेली आहे. तीरतरती सपिच्छा, त्याची रण नदीचे मत्स्य, ओढणी वाहते ते कच्छ, सर्प सपुच्छ रणभाले. रणभाले सुद्धा तिथं त्या रक्ताच्या नदीमध्ये वाहू लागले. ते ज्याप्रमाणे सर्प पाण्यामध्ये वळवळ करतात त्याप्रमाणे रणभाले दिसायला लागले. जे असणारे म्हणले तीरावर तरुण जाण्याचा प्रयत्न करू लागले, ते त्या रक्ताच्या नदीमध्ये माशासारखे दिसू लागले. ज्या ढाली होत्या म्हणले त्या शूरांच्या हातातल्या ढाली त्या रक्ताच्या नदीमध्ये वाहू लागल्या. त्यावेळेस ते कासवासारख्या दिसू लागल्या. मेद मांसा ती दुर्गम, तोची दोही तीराचा कर्दम, वीर मिसळले विक्रम, सुश्री परम दो भागी. काय सांगावं म्हणजे रक्ता मांसाचा चिखल झाला. रक्ता मांसाची नदी वाहू लागली, प्रेतांची नदी वाहू लागली. आणि अशा प्रकारे भरपूर हाडा मांसाचा रक्ताचा चिखल या रणभूमीवर झाला. मोक्ष सुखाची सुरवाडी, रण नदी वाहे पुराडी, सर्वस्व त्यागे घाली ती उडी, त्या त्या जोडीते तो जाय. आणि ही रक्ताची नदी म्हणू नका म्हणले, किंवा सगळ्या राक्षसांचं निर्जळन म्हणू नका, तर ग्रंथ करते, रामायणाचे कवी करते शांतिबम एकनाथ महाराज म्हणतात, हनुमंतरायाच्या हातून, रामभक्ताच्या हातून, देव बाप्पांच्या हातून या सर्वांना मरण आल्यामुळं त्यांना मोक्ष सुख मिळालेले आहे. आणि मोक्ष सुखाची ही असणारी रण नदी आहे म्हणले, त्या रण नदीला पूर आलेला आहे. आणि सर्वस्व त्यागानं ज्यांनी या असणाऱ्या म्हणले युद्धामध्ये उडी घेतलेली आहे, त्यांना या 184 येण्यातून हनुमंतरायांनी या फेऱ्यातून मुक्त केलेले आहे. ध्वजेसी वाहे रहावरू, याची शिडे सहित तारू, ते तारक श्रीरामचंद्र, पाप पारू पावती. ज्यांचा ज्यांचा पापाचा घडा भरलेला होता त्यांना त्यांना तिथं संपावं लागलं. आणि हनुमंतरायाच्या, रामभक्ताच्या हातून मरण आल्यामुळं त्यांना तारणारा भगवान परमात्मा आहे. सगळ्यांना मोक्ष देऊन टाकणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्या रक्ताच्या नदीमध्ये ध्वज रथ वाहताना ते एखाद्या नावेप्रमाणे दिसत आहेत. नावेचा नावाडी मात्र कोण आहे म्हटले तर भगवान प्रभू रामचंद्र आहे. पहिलं तीराला नेणारा असा देव परब्रह्म महाविष्णूचा अवतार श्रीराम प्रभू आहे. त्यावेळेस एक भावगीत आठवतं, भाविक हो, पहिलं तीराला नेणारा खरंच भगवंताशिवाय दुसरा कोणी नाही. जरा अलीकड ये मला पलीकड ने, जरा अलीकड ये मला पलीकड ने, पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. जरा अलीकडे ये, जरा अलीकडे ये ना, मला पलीकडे ने ना पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा. तुझ्या नामाची लागली गोडी, तुझ्यासाठी झाले मी वेडी. तुझ्या नामाची लागली गोडी, तुझ्यासाठी देवा झाले मी वेडी. जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा. तुका म्हणे भक्त भोळा, तुका म्हणे भक्त भोळा, त्याच्या चरणावरी लोळा. तुका म्हणे भक्त भोळा, त्याच्या चरणावरी लोळा. जरा अलीकडे ये, मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, जरा अलीकडे ये ना, मला पलीकडे ना पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा. आणि अशा या रणांगणामध्ये ज्यांना वीर मरण आलेले, त्यांना मोक्षाला नेणारा, मोक्ष देणारा, सायुज्य मुक्तीला पोहोचवणारा सर्वांचा नावाडी श्रीराम आहे. रिघोनिया रण समुद्री, जो बैसे या तारवावरी. त्यासी श्रीराम सूत्रधारी, परपारी पाववी. ज्यानं या असणाऱ्या रणांगणामध्ये वीर मरण पत्करलेलं आहे, हनुमंतरायाच्या समोर निधल्या छातीनं रणांगण गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो या नावेमध्ये बसलेले, त्या नावेचा नावाडी श्रीराम प्रभू सूत्रधारी आहे. असा लाघवी असणारा सूत्रधारी पहिलं तीराला तो पोहोचवतो. या तारुवा ते दृढ जो धरी, त्याची श्रीराम सोये तारी. या तारवाची कीर्ती जो करी, राम परपारी पाववी. म्हणून या नावेमध्ये जो बसला, रामभक्ताच्या समोर जाऊन आपलं कौशल्य, आपली शक्ती पणाला लावून आपलं जर आपण सर्वस्व वेचलं, तर भगवान परमात्मा या इहलोकातून परलोकाला नेत असताना आपल्याला मोक्ष देतो आणि 184च्या योनीतून मुक्त करतो. जो भगवंताच्या काशीला लागलेला आहे, त्याला भगवान परमात्मा तारून नेतात. उदो मनानी भद्र काळी, घेऊन आली भूतावळी. खाती मांसाच्या वडवाळी, रुधिरांजुळी प्राशित. आई अंबाबाईचा उदो
उद, बोल भवानी मातेचा उद उद, अशी म्हणले. तिथं अंबाबाई भवानी माता सगळी भूतावळ घेऊन आलेली आहे आणि सगळी भूतावळ तिथं जे असणारे म्हणले मांस आहे म्हणले ते भक्षण करू लागलेले आहे, रक्त प्राशन करू लागलेली आहे. या रणाची या युद्ध ख्याती जे आवडी नित्य गाती, श्रीराम सुखावनी चित्ती त्यासी मातारी स्वानंदे. या रणांगणामध्ये हे संसार हे एक रणांगण आहे भाविको, हे युद्धच आहे. रात्रंदिवस हा युद्धांचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन, जगाबरोबर आणि मनाबरोबर आपलं रात्रंदिवस युद्ध चालू आहे, रात्रंदिवस भांडण चालू आहे. याच्यातून आपण निभावून जात असताना जो आवडीने भगवंताचं नाम घेतो, भगवंताचं गीत गातो, भगवंताची कथा श्रवण करतो, त्या भाविकाचा देवाला आनंद होतो. तो भक्त देवाला आवडतो आणि त्या भक्ताला स्वानंदानं श्रीराम प्रभू तारून नेतो. आनंदे नाचे छत्रपाळ, शिरे चौंडके वाहे वेताळ, बुद्धी मिळून या सकळ रण गोंधळ नाचती. आनंदानं म्हणले तिथं चौंडके वाजू लागलेले, वेताळ सगळ्या भूतांना घेऊन आलेले आहे आणि भूत आनंदाने रण गोंधळ घालून नाचू लागलेले. बहुता दिवसाचे धरणे दिदले हनुमंते पारणे, अवघे घालीती लोटांगणे विजी होणे रणरंगी. सगळी भूतावळ, सगळे वेताळ हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागलेले. बरं झाले म्हणले आज हनुमंतरायांनी आम्हाला पारणं सोडण्याची संधी दिलेली आहे, म्हणून रणांगणामध्ये लोटांगण घालू लागलेले आहेत, हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. हनुमंता तो रणांगणामध्ये विजयी हो. काळीजे घेऊन हाती रणी यक्षिणी वाणे देती, शंकिनी डंकिनी वाणे घेती, मग भक्षिती स्वानंदे. मोठमोठी असणारी प्रेत तिथं पडलेली आहेत. त्या प्रेताचं असणार काळीज काढायचं आणि त्या रणांगणामध्ये यक्षिणी शंकिनी डंकिनी एकमेकीला वाणे देऊ लागलेले आहेत. ते तुला घे काळीज, अशा काळजाची वाटप सुरू झालेले आहे. आणि मग आनंदानं शंकिनी डंकिनी यक्षिणी ते काळीज भक्षण करू लागलेले. पिके पिकली रणनगरी राक्षस दातांच्या राशी थोरी, भूती मोजिती कुडवे वरी पाये क्रीडेसी हनुमंत. सगळीकडे म्हणले त्या रणांगणामध्ये राक्षसांचे दात सगळे पडलेले आहेत म्हणले, मोठमोठे असे ढीगच्या ढीग दाताचे पडलेले आहेत. भूत सगळी असणारी गंती तिथं चालू आहे म्हणले. हनुमंतरे इकडं तिकडं आनंदानं क्रीडत आहेत. देव ब्राह्मण दिदले भैरवाशी, बलुते दिदले वेताळासी, खळे दान ते भूतासी महाकाळीसी राजभाग. आणि त्यात जे राक्षसामध्ये ब्राह्मण होते म्हणले त्यांचा वाटा भैरवांना दिलेला आहे. जे गावचे वतनदार, ज्याला पुरोहित जोशी उपाध्याय अशा ज्यांना पूर्वी बढत्या होत्या ते वेताळाच्या वाटणीला आहेत म्हणले. आणि उरले सुरले ज्याला खळ म्हणतात त्या खळ्यातलं दान भूतानला आहे म्हणले. आणि जो राजभाग आहेत म्हणले, राजकुमार आहेत, राजवीर आहेत, ते महाकाळीच्या वाट्याला आहेत. खळे मातरे मारकोशी, मेस्कोतीचे घरची दाशी, वेस पेंडी सटवीसी, पाळीच्या भार्याशी काळी का. जो असणारा पेंडीचा भारा बांधलेला आहे म्हणले तो भारा काळिकेच्या वाट्याला आहे. खळ मात्र
मार्कोला मेस्कोला म्हणले. जी वेशीजवळ जी सैन्याची पेंडी बांधून जे मारलेले आहेत म्हणले ते सटवीच्या वाटणीला आहेत. अग्रपिकाची व्युत्पत्ती विभागिली स्वये मारुती, पश्चिम धान्याची माख्याती रघुपती विभागिल. आता जे जेवढे हनुमंत्र यांनी रणांगणामध्ये संपवले त्या सगळ्यांचा व्यवस्थित अशा प्रकारचा विभागवार वाटा प्रत्येकाला हनुमंत्र यांनी वाटलेलं आहे. म्हणजे सगळे तिथं रक्त मांस हे खाण्यासाठी आलेले आहेत. म्हणले आता उरलेलं जे असणार धान्य रावण असेल, कुंभकर्ण असेल, इंद्रजित असेल, बाकीचं काही सैन्य असेल, यांची मेजवानी परत ज्यावेळेस रामराया लंकेला येतील, रामराया घनघोर युद्ध करतील, यांना संपवतील, त्यावेळेस त्याची वाटणी रामाच्या हातनं सगळ्यांना मिळेल. म्हणले करोनी सैन्याचा नितोडा, काढोनी पुच्छाचा पैवेडा, देवळाचा पाहिला हुडा, हनुमान गाडा बैसला. सगळं सैन्य हनुमंत्र यांनी संपवलेलं आहे, नाश केलेला आहे. शेपटी आपली आकडलेली आहे. सगळा दिलेला वेडा तिडा हनुमंत्र यांनी काढून घेतलेला आहे. आणि देवळाच्या हुड्यावर गोपुरावर हनुमंत्र या निवांत येऊन बसलेले आहेत. गेला देखो नि हनुमंत सबळ वीर समस्त, अनिक घायाळ कुंतत स्वनगरात निघाले. रणभूमीवरून हनुमंत्र या देवळाच्या गोपुरावर येऊन बसले. हनुमंत्र या निघून गेले रणभूमीवरून. ते काही जे मूर्छित पडले होते, काही घायाळ वीर कुंतत पडले होते, ते उठले आणि स्वनगराकडे जायला, लंकेकडे जायला निघाले. एक कनत एक कुंतत, एक हुंबत एक हुंबरत, एक पाणी पै मागत, एक खुणा हात दावणी. काही कणायला लागले, काही कुंतायला लागले, काही हमरायला लागले, काही हुंबरायला लागले. काही जण म्हणले अरे मला पाणी तर मिळेल का, म्हणले जीव जायची वेळ आली. काही जणांना बोलायला पण येत नव्हतं, हातानं खुणवून पाणी मागू लागले. एक रडत एक पडत, एक अतिशय चरपडीत, एक अति दुःख तडपडीत, एक खुरडत कटिभागे. काही जणांचे हातपाय मोडले होते, काही जणांना उभा राहा येत नव्हतं, चालायला येत नव्हतं. मग खुरडत खुरडत कंबर घासत घासत काही जण म्हणले पुढं सरकत होते, काही जण रडत होते, काही जण पडत होते, काही जण तर एवढे तरमळत होते, तडपडत होते. अति दुःखानं त्यांची फडफड फडफड अवस्था होत होती. एकाचे फुटले कपाळ, एक ते अशुद्ध बंबाळ, एकाची ओढी अंतरमाळ, एका तळमळ अति घाते. काही जणांचं म्हणले त्या युद्धामध्ये डोकं फुटलेलं होतं, काही जण रक्तानं न्हालेले होते, लाल भडक रक्त बंबाळ दिसत होते. काही जणांची आतडी सुद्धा बाहेर पडली होती. काही जण रणांगणामध्ये निब्बार मार खाल्ल्यामुळं कणत होते, कुंतत होते, तळमळत होते, तडपडत होते आणि आपला जीव वाचून लंकेकडे जाण्यासाठी धडपडत होते. एकाच्या मस्तका झाला भंग, एकाचे पर्वती छेदले अंग, एकाचे चरण पडिले व्यंग, एका क्षयरोग शालताली. एक जणाचं तर मस्तक म्हणले त्याचे दोन भाग झाले होते. एकाच्या अंगावर तर हनुमंतरायाने हाणलेला पर्वत, त्यामुळे सगळं अंग चेचून निघालं होतं. म्हणले एकाचं पाय पाषाणाची शिळा लागल्यामुळं वाकडे तिकडे झाले होते. काही जणाला ज्या राक्षसांना म्हणले शाल वृक्षाचा झपाटा बसला होता, त्यांना क्षयरोग झाला होता. पाडोनी राक्षसांचे दात
मुष्टी घाते घातले घशात, नके नाके छेदिली बहुत, वीर कुंतत अति लाजे. हनुमंतरायाने काही जणांची एका एका बुक्कीत दात पाडले म्हणले. अहो अशा म्हणले बुक्क्या हाणल्या म्हणले, ते दात बाहेर आले नाहीत म्हणले. त्यांच्या तोंडात पडलेले दात ते घशात गेले म्हणले, घशात. काही जणांची असणारी म्हणले नखानं नाकं तोडली म्हणले, काही जणांचे कान तोडले म्हणले. हनुमंतरायाने सगळ्यांचे लचके घेतले, कुणाला सोडलं नाही. आणि अति लाजेनं म्हणले जे वाचले होते, कणत होते, कुंतत होते, हुंबत होते, हमरत होते, असे वीर लाजेने चुर्र झाले होते. रणशोधा वया देख अशोकवनीन येती लोक, उच्छेला विलासी धाका एकाएकी धावती. आपल्या घरचे युद्धाला गेलेत, आपली पोरं युद्धाला गेलेत, आपले मालक युद्धाला गेलेत, आपल्या घरातला करता धरता युद्धाला गेलाय अशोकवनात. वाचलाय का मेलाय त्याचं काय झालंय बघायला कोणी नगरीतनं अशोकवनाकडे येत नव्हतं म्हणले. एवढी हनुमंतरायाची भीती सगळ्यांनी घेतली होती. आपण अशोकवनाकडे जावं तर मग आपल्याला पण जीवनाला मुकावं लागतंय, एवढी भीती हनुमंतरायाबद्दल सगळ्यांनी घेतली होती. अशोकवनाकडे एक सुद्धा कुणी आपल्या घरातला मेलाय का जितय हे बघायला फिरकत नव्हता. एवढा हनुमंतरायाचा आणि हनुमंतरायाच्या शेपटीचा धसका राजा रावणाच्या लंकेतल्या राक्षसनींनी सगळ्यांनी घेतला होता. समस्त सैन्य केली बोहरी, कळकळती नरनारी, बोंब सुटली घरोघरी, लंका नगरी आकांत. सगळ्या सैन्याचा, आलेल्या सैन्याचा नाश हनुमंतरायाने केला. सगळ्या असणाऱ्या राक्षस कळकळ कळकळ करू लागले. सगळ्या नगरीमध्ये सगळीकडे एकच बोंब सुटली की कोट्यावधी सैन्याचा नाश हनुमंतरायाने केला. लंका नगरीमध्ये सगळीकडेच बोंब सुरू झाली. काळतोंडी रावणाची थोरी, चोरानी आणि सीता सुंदरी, केली राक्षसाची बोहरी, महामारी वानरे. काळ्या तोंडाचा राजा रावण त्याने रामरायाची सीता जी जगत सुंदरी आहे ती चोरून आणली आणि सगळ्या लंकेतल्या राक्षसांच्या कुळाचा नाश करायचा विडाच उचलला. जणू सगळ्यांची महामारी चालवली. हे वानर आलं आणि सगळ्यांचा नाश केला. अशी सगळीकडे बातमी पसरली. दशमुख तो काळमुखा, सीता चोरोनी आणली देखा, मारविले सकळ कटका, दुःखे लंका लवंडिली. काळ्या तोंडाचा, काळ्या करणीचा कपटा राजा रावणानं सीता चोरून आणली. त्याला तोंड तर आहे का म्हणले, आता काळ तोंड झालेले. सगळं सैन्य युद्धाला पाठवलं. किती जणांचा या वानराकडून त्यानं जीव घेतला. सगळं लंका नगर दुःखाच्या अग्नीमध्ये जळायला लागलेले. सगळ्याच्या घरामध्ये तीच बोंब आहे. प्रत्येकाच्या घरातले मेलेले. कुणाच्या घरातला मेलं नाही असं घरच शिल्लक नाही. सगळ्याच्या घरी शोक दुःख रडारड. अहो त्यांची धन माती करायला सुद्धा हनुमंतरायांनी शिल्लक ठेवलं नाही. अशा प्रकारे त्यांना संपूर्ण मारण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. सगळीकडे सगळ्यांच्या घरी सगळ्यांना सुतक पडलेले आहे. हनुमंतरायांनी सगळ्या लंकेला दुःखामध्ये ढकललेले आहे. मुळीच राजा झाला भिकारी, त्यावरी निंद्य कर्म चोरी, तेही हरण परनारी, आली महामारी राक्षसा. सगळ्या नगरीमध्ये सगळीकडे एकच बोंबाबोंब सुरू झालेली आहे. सगळ्याच्या तोंडामध्ये हीच बातमी आहे. लंकेचा राजा रावण, 14 चौकड्याचं राज्य, ज्याच्या 33 कोटी देव बंदीखान्यात आहे, नवग्रहाच्या ज्यांनी पायऱ्या केल्या,
तो राजा रावण भिकारी झाला, संन्याशाचं रूप धारण केलं, काकेमध्ये झोळी अडकवली, अंगाला राख पासली, हे मुळात निंद्य कर्म केलं. आणि त्यावर पुन्हा चोरी केली. ती चोरी कशाची केली तर दुसऱ्याच्या स्त्रीची चोरी केली. रामाची पत्नी सीता माऊली जी जगन्माता आहे तिला पळवून आणलं, तिची चोरी केली. किती राजा रावणानं महापाप केलं आणि त्या महापापाचा घडा भरला म्हणून तिच्या कैवारार्थ हे वानर लंकेमध्ये आलं. आणि या हनुमंतानं सगळीकडे महामारी चालवली, सगळ्या राक्षसांना संपवण्याचा घाट घातला. जो जो हनुमंताच्या समोर जाईल, हनुमंतरायाला शिर्डीला घालवेल, हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न करेल, आपला पुरुषार्थ दाखवण्याचा प्रयत्न करेल, त्याला हनुमंतराया मोक्ष सदनाला पाठवतात. अशी बोंब सगळीकडे उठली. रणी रावण मरता तैलंका लोक स्वस्त होता, करविले इंद्रजिताच्या घाता, रणी हनुमंतावरी धाडोनी. सगळे म्हणायला लागले हे सगळे जे मेले त्याच्यापेक्षा ज्यानं पाप केले ते राजा रावण मेला असतं तर बाकीची तर निवांत बसली असती म्हणजे. पण ही प्रत्येकाला युद्धाला पाठवतोय म्हणले. आणि रणांगणामध्ये जो गेला त्याचा हनुमंतरायाची शक्ती जीव घेते. रणांगणामध्ये इंद्रजिताला पाठवलं. हनुमंतरायानी इंद्रजिताचा सुद्धा घात केला असेल. करिता आखयाचा कैवार, रणी मारविला ज्येष्ठ कुमार, शंख करीती निशाचर, दशवक्त्र हाडबडीला. सगळी वाचलेली राक्षस मंडळी लंकेमध्ये बोंबलायला लागली, ठो 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 बोंबलायला लागली. सगळ्या लंकेमध्ये बोंबलण्याचा आवाज सुरू झाला. धाकल्याला अगोदर अख्या कुमारला पाठवलं, त्याला वानरानं मारलं म्हणून थोरल्याला पाठवलं. बहुतेक धाकलं तर मेलंच मेलं, पण थोरल्याला सुद्धा इंद्रजिताला सुद्धा हनुमंतानं ठेवलं नसेल. मेला रे मेला, इंद्रजित बहुतेक मेला, त्याला हे वानर कसं जिवंत ठेवील असे सगळे बोंबलायला लागले. राजा रावणाच्या कानावर हे शब्द पडले. राजा रावण हडबडला. काय करावं म्हणले. इंद्रजित मेला किंवा जित हे कोणी न सांगती मात, त्याने हडबडीला लंकानात केला घात वानरे. इंद्रजित मेलाय का जिवंत आहे याची बातमीच कोण सांगायला तयार नाही म्हणले. कुणाच्या नजरेला इंद्रजिताचं प्रेत पडलं नाही, इंद्रजित दिसला नाही, सगळं सैन्य मेलं, सांगायला कोणी जिवंत आला नाही. आता इंद्रजिताचा समाचार कोण आपल्याला सांगेल. इंद्रजिताची कथा काय झाली त्याची चित्रकथा कोण सांगेल. लंकानाथ राजा रावण हडबडला. बहुतेक त्याला वाटू लागलं वानरानं इंद्रजिताचा घात केला. शोधू जावे जवर नासी, भूती बक्षिले प्रेताशी, तेथे ओळखी कायसी, रावणाशी अति दुःख. राजा रावण विचार करू लागला. आता मेलेले सगळे राक्षस, हत्ती, घोडे, गाढव, याच्यामध्ये आपल्या मुलाचं प्रेत हुडकायला गेलं तर तिथं सगळी भूतावळी आली होती, अष्टवेताळ आले होते, शंकिनी डंकिनी यक्षिणी आल्या होत्या. सगळ्यांनी त्या प्रेतावर ताव मारलेले आहे, लचके तोडून तोडून मांस भक्षण केलेले आहे, रक्त पिलेले आहे. आता तिथं कुठं आपल्या इंद्रजिताचं शरीर सापडायचं, प्रेतदेह सापडायचा, काय रणांगणामध्ये जाऊन सुद्धा हाताला लागणार नाही. राजा रावण अति दुःख करू लागला. रणी मला ज्येष्ठ सुत, रावणमुखी धुळ घालीत, दाहीमुखी शंक करीत, आक्रंदत अति दुःखे. रणांगणामध्ये आपला इंद्रजित थोरला मुलगा मेला म्हणून रावण गडबडा धरणीवर लोळू लागला, अंग टाकू लागला, दाही तोंडानं बोंबलू लागला, तोंडामध्ये माती घालून घेऊ लागला, छाती पिटू लागला, धबा 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 छातीवर हाणून घेऊ लागला, डोकं आपलं
धरणीवर आपटू लागला. अति दुःखानं गडबडा लोळू लागला. दुःखे गडबडा लोळे, केस सुटले मोकळे, अश्रुधारा स्रवती डोळे, पिटी कपाळे अति दुःखे. कपाळ बळवून घ्यायला लागला. राजा रावण गडबडा लोळायला लागला. राजा रावणाचा मुकुट खाली पडला, केस मोकळे सुटले. राजा रावणाच्या 20 डोळ्यातून आणि अश्रुधारा स्रवू लागल्या. 20 डोळ्यातून बदाबद पाणी वाहू लागलं. इंद्रजिताच्या केले घाता, काय करावे म्याता, रणीन धरवे हनुमंता, परम चिंता रावण. रावण विचार करू लागला, काय करावं या वानराच. किती जणाला यानं मारलं. इंद्रजितासारखा रणयोद्धा, माझा ज्येष्ठ पुत्र, मी याच्या बंदोबस्तासाठी पाठवला, पण त्याची साधी बातमी सुद्धा यायला तयार नाही. बहुतेक वानरानं इंद्रजिताला मारलं वाटतं. काय करावं, या वानराला कसं पकडावं, कसं धरावं, कसं आकडावं, या वानरावर इलाज काय करावा. राजा रावण घोर विचार करू लागला. घोर चिंता राजे रावणाला लागली. ब्रह्मयाने सांगितले मजपाशी, गळा बांधोनी वानरासी, इंद्रजिता आणील तुझ पासी, असत्य त्याशी का झाले. ब्रह्मदेवाला मी इंद्रजिताचं भविष्य विचारलं होतं. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं होतं, काळजी करू नको रावणा, यशामध्ये अपयश येईल, अपयशामध्ये यश येईल, आणि तुझा इंद्रजित वानर हनुमंताला गळ्याला बांधून लंकेला ब्रह्मपाशावर बांधून घेऊन येईल. मग हे पण का खोटं झालं, ब्रह्मदेवाचं भाष्य कसं खोटं झालं. राजा रावण विचार करू लागला. ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीशी, नाही विटाळ असत्याशी, भय नाही इंद्रजिताशी, निश्चयशी मी जाणे. राजा रावण विचार करू लागला. ब्रह्मदेवाचं जे भविष्य आहे म्हणलंय, ब्रह्मदेवाची वाणी आहे, ब्रह्मदेवाच्या मुखातले शब्द आहेत, ते कधीही खोटे ठरणार नाहीत. मला माहिती आहे म्हणले, ब्रह्मदेव कधी खोटं बोलत नाही. जो बोलतो तो खरंच बोलतो. इंद्रजिताला हनुमंतापासून मरणाची तर भीती नाही म्हणले, तो मारू शकत नाही, इंद्रजित मरू शकत नाही म्हणले. एवढं मी मात्र विश्वासानं ओळखतो, असा राजा रावण विचार करतो. आता राजा रावण ब्रह्मदेवाला पाचारण करेल, तू काय भविष्य सांगितलं होतं, कसं भविष्य सांगितलं होतं, ते भविष्य कसं खोटं ठरलं, का तुझं भविष्य खरं होणार आहे, हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे. याचं गोड चिंतन. आणि हनुमंत याला गळ्यामध्ये ब्रह्मपाश अडकावून इंद्रजित कसा लंकेला बांधून घेऊन येणार आहे, याचं गोड कथानक आपल्याला पुढील भागामध्ये ऐकायला मिळेल. आजच्या भागामध्ये भाविक हो, आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. केशव नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षज्या नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशव नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना पद्मनाभा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा,
संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारशा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नारशा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल